रामकृष्णारी. आपण काही वेळेस बरेच नवस करून देतो आणि नवस केल्यानंतर आठवणही राहत नाही. भावनेच्या भरात जाऊन देवा माझं असं होऊन दे, मग मी तुला ओटी भरेन, तुला काहीतरी रोडग्याचा नवस बोलणार. बाया बरंच काही काही नवस बोलतो, मग आपल्याला आठवत नाही. मग काय करायचं? मग आपण म्हणतो हे काय घडतंय, माझं आता चांगलं होतं, मग हे असं का होत चाललं? तर मग नवस फेडण्याचा एक मार्ग आहे ना. तर काय करायचं, एक साडी चोळीची ओटी घ्यायची पूर्ण, त्याच्यामध्ये नारळ असावं, विड्याचं पान असावं. त्या विड्याच्या पानावर, म्हणजे विड्याचं पान म्हणजे खायचं पान, पानवाल्याच्या दुकानात भेटते, त्याच्यावर 2 लवंग खोचलेले असाव्यात, हळकुंड असावं, 7 हळकुंड. असं सर्व वटीचं सामान एकत्र घेऊन दहीभात करून कुठल्या तरी देवीच्या मंदिरात जाऊन, कुठलीही मंदिर असू दे देवीचं चालेल, विठ्ठलाचं रुक्मिणीचं मंदिर असलं तरी चालेल, त्या मंदिरात जाऊन आपल्या नवस बोललेल्याचं देवाला सांगायचं, देवा माझ्याकडून काही बोललं गेलं असेल तर मला क्षमा करा, मी हे अर्पण करत आहे, असं बोलून ते सर्व वटीचं सामान, दहीभाताचं नैवेद्य म्हणजे सर्व ठेवून यायचं आणि यशाशक्ती दक्षिणा पेटीत टाकून यायची आणि देवाला सांगणं करून यायचं. अशा पद्धतीने म्हणतात ना, पश्चातापाने पापे जळते. आपल्याला पश्चाताप होतो, काय नवस बोलला असेल मी, असं होतं ना. तर हे केलं तरीही तुम्हाला भरपूर चांगली प्रचिती मिळेल. टेन्शन नाही घ्यायचं, उपाय आहेत ना आपल्याकडे. मी सांगते तुम्हाला, मग ऐकत जा. मग मला सगळ्यांनी रामकृष्ण हरी.